नमस्कार बालानो, मी तुमचं सगळ्यांचं लाडका दीपेश स्वागत करतो आपल्या बेकार्स व्लॉग मध्ये. आणि आज आहे सुट्टी. आता आपला चावी घेऊन झालाय आणि आता आजचा दिवस कसं जाईल काय माहिती, देवालाच माहिती. मंडळी आता आपण आलो गावात. म्हणजे तुम्ही बघू शकता आमच्या गावांचा कसा नजारा येतोय बघा. हे इथं पाणी तो तिकडे असा रॅबाड झालेला आहे आणि पाठीमागे तर शेण आहे. तर ह्या सगळ्याचा हे आहे ना आपले काय बोलतात त्याला गरज आहे ना, आम्हाला फक्त एकच दिवस लागतं. ती म्हणजे फक्त गोविंदाला. तुम्ही बघू शकता कसा रॅबाड झाला तो. म्हणजे इथं ना ह्याच्यानं लोलवला ना का मस्त वास येते खायच्या अंगाला. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तर बाळांनो आता आपण चाललोय जोह्याला. आपला बाप्पा आहे ना तो एकीकडून घेऊन दुसरीकडे पेंटिंगला द्यायचा आणि आपल्यासोबत आहे स्वप्नील काका. तर स्वप्न काका पण काहीतरी काम आहे वाटतं. जरा बोललो चला आपण दोघं जाऊ. आणि माझ्यासोबत स्वप्न का असतात नेहमी. तर काय आता आपण आलो जोह्याला आणि इथं आपला बाप्पा म्हणजे आहे आणि इथून आपल्याला घेऊन जायचं दुसरीकडे. तर आता बघूया आपला बाप्पा कुठे तर वरती असेल मला वाटतं. दादा मला बोललेला. तर चला आता आपला बाप्पा बघूया. बाप्पा स्वप्न का घेऊन चाललाय. त्याला काय डेंजर काय म्हणून मी बिल्डर आणला. म्हणजे तो कसा एकटाच घेऊन फिरत आहे. म्हणजे मला हात लावायची गरज नाही. आता आपण आपला बाप्पा घेतलेला आहे आणि आपल्यासोबत स्वप्न का आपण चाललो आता तांबडशेतला गणपती घेऊन. तर तिथे जायचं पेंटिंगला. तर चला मंडळी आता आपण आलोय जोह्या आणि कळवेगावच्या मध्ये. नक्की मला माहिती नाही मी कुठल्या गावाने. जोह्याला एका कळव्याला आहे. तर त्यांचं घर डायरेक्ट मध्ये. आणि आता आपण कुणाल पाटील यांच्या कारखान्याला भेट द्यायला आहेत. आपले डायरेक्ट मालक कुणाल पाटील. कसं झालं आपला धंदा बेकार. आणि तुम्हाला मी दाखवतो इथे कसे कसे बाप्पा आहेत. ते तुम्ही येऊ शकता इथं घ्यायला. आपल्या मित्राचा कारखाना आहे बोलल्यावर टेन्शन नाही. तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल. आपलं नाव सांगितलं बेकार्स ब्लॉगचं नाव बोलल्यावर आपल्याला डिस्काउंट पण भेटेल. पण मी दाखवतो इथे बाप्पा कसे कसे आहेत ते. एक नंबर. अशा प्रकारे काम चालू आहे आपला कुणाल पाटील यांचं. एकदम जोरदार काम चालू आहे. आणि यंदा त्यांनी ना मोठमोठ्या अशा मंडळांचं गणपती आणलेले आहेत म्हणजे करायला डायरेक्ट. यंदा अख्खा मार्केट मला असं वाटतं कुणाल पाटील यांचाच आहे. बघू शकता सर्व असं मोठे मोठे गणपती. म्हणजे गेल्या वर्षी त्यांचा चालू झाला आणि यंदा त्यांनी एवढी प्रगती केली. एक नंबर काम आहे त्यांचं. बघू का मी इथं आलो ना जेव्हा रिका होता आणि जसं माझं पाऊल पडला तसं लगेच आता गिरायकाला. म्हणजे मी जिथं कुठं जाते ना माझा पाय कोणी एवढा भारी आहे ना लगेच गिरायकाची लाईन लागते. तर कोणाला असंच काय असेल तर मला एकदा बोलवा तुम्ही नक्की. मी आल्यावर तुमचं बघा कसं नशीब फलफलतान ते जलवा आहे हमारा. आता आपण आलोय आमच्या अमित भाऊच्या गॅरेजमध्ये. त्याचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता. मला पण थोडंसं काहीतरी गाडीचं आपलं काम करून घेते. तर आलोय अमितच्या इथं गॅरेजमध्ये. तर अमित जरासा बिझी आहे त्यामुळे ती ठेव पहिला आपला काम कर. तर तो काय करेल त्याचं काही टेन्शन नाही. गाडीचं काम चालू आहे. अमित भाई घसरलेलं आहे गाडीवर. त्यांनी दुसऱ्यांच्या ठेवलं आणि पहिले माझी करून देते. भाई मित्र बोललो काय एवढा तो करेलच आपल्यासाठी. मंडळी हे बघा योच तो माणूस आहे जो उभे गाडीवरशी बंद गाडीवरशी पडलाय. आणि याला बघलाय फक्त स्वप्नील का करतो तो हसतंय. तो सांगते मी सांगू शकत नाही एवढा बेकार पडलाय. म्हणजे उभ्या गाडीवरशी कसं काय पडलास तू. बंद गाडीवरशी पडलाय का मंडळी. बंद गाडीवरशी पडलाय काय बोला. बघू शकता आता यो आपल्या गावातला पॅट कमी झालाय. याला मी कधी पण तुरवतोय. पण राहू द्या आपला काका आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. दरवेळी तुरवलेला आहे मी मंडळी. याचं काही नवीन सांगायची गरजच नाही. तू काय बोलशील काय बोल पब्लिकला. DPL पास झाल्या पण कधी पहिला नंबरचा कप तरी उचललाय. हा ना पहिल्या नंबरचा कप नाही उचलला. आपण कसं हिरो 3 वेळा. अरे आम्ही हिरो नाही आम्ही विलन आहे विलन. 4 हरून एक जिंकून आम्ही फायनल. 5 नियम वेगळा होता. तेव्हा यांना पायथागोरसचा नियम लागू झाला. हे एक मॅच जिंकून येई बक्षीस झाले. खास प्लेअर यांनी 5 मधनं 5 मॅच जिंकून पण त्यांनी कप नाही उचलला. काय बोला मंडळी. हे असं आमच्या गावात दुसऱ्यांदा झालंय. 5 मॅच जिंकून कप नाही. खाऊन ते प्रमाण वाढ. आता हसते त्याच्या चेहऱ्यावर असं तुम्ही बघू शकता. आणि हे काय आपले उसाट बॉलर एक नंबर. कधी पण त्यांना बॉल वा ते एक नंबर त्यांचं काम असते. मी सोडतोय तर दुसरी काय सोडत. आता बघा आमचा विषय काय चाललाय ते. आमच्या DPLचा विषय चाललाय. कारण की आमची आता नवीन टीम होणार आहे बहुतेक. हे सिनियर मध्ये खेळतील सगळं आणि आम्ही ज्युनियर मध्ये खेळू. तर आमचा विषय झाला की मी यांना कधी कधी ठोकील. तर पासून तुम्हाला सांगेल पासून मी यांना कधी कधी मारेल. याला 24 अमोलला 24 आणि याला याला 30 आहे आणि फिक्स. आणि कैलासदा म्हणजे माझ्यासाठी टाइमपास आहे. चायनीजच्या इथला टाइमपास. अरे 15 का 15 माझ्या फक्त. मंडळी यांनी 3 बॉल 2 विकेटी घेऊन 0 रन दिल त्या भर पावसात. आणि मी जसा उतरलो याला 3 बॉल 16 मारले. याला ह्यो तर माझ्यासाठी असाच आहे असाच. याला मी कधी पण मारतो. इकडे बघ
यो याला मी असा तुरवतोय. अरे तुला पावसात झोपून झोपून मारलं. हा, हे बघा यो खरा बोलला आता. याला मी पावसानं झोपवलेला तुरवलेला. ते दुसरीचा नाही सांगायचा. भावड्या का म्हणजे असं नथिंग आहे माझ्यासमोर. काय डिपेला पण त्याला आउट करता काय सोडली आणि मोकळं बॉल आणि यावेळी झिरो तो खेळ माझ्यासमोर अमोल असं पोळी झाली बघता. पाषाणदानी भावड्याकाला डीपीएल ला आमचे 3 बॉल काहीतरी 4 षटकार नाही ना. नाही 6 बॉल चार बॉल 6 षटकार मारलेलं मला नव्हतं माहिती. कधी मी करते काय कमी मारलेलं. 4 बॉल 6 षटकार मारलेलं मंडळी बेकार. घेऊ भावड्या का ह्यो पाषाण दादा. मी भावड्याकडे तुरवते तर तो काय ठेवी. 4 बॉल 4 मारला माझ्या अद्याप कोणी मारलं नाही 6 विचार करा. अमोल टाकला आनंद टाकला हो फक्त एक या बाहेर मारला साधा माणसाने काय 6 बॉल 6 त्यांची कमी आहे पण त्यांनी मारलं हो मंडळी 4 बॉल 6 षटकार म्हणा अजून विश्वास बसत नाही. 4 बॉल 6 कसं काय मारलं याला. अंदाज कोणती मारलो. नाही नाही मारत आहे मस्त मला वाटलं कसा मारला मी बघित बसलो बेशुद्ध बराच मारली अरे मारला. ये बड़ी अच्छी बात कही आप. भावड्या का उभ्या गाडीवरची कसा काय भरला शंभर तुला काय समजते काय याच्यावर. उभे पडला उभे उभ्या भरत उभे म्हणजे बंद गाडी होती. उभ्या गाडीवरची कसं काय कोण भरू शकते मंडळी. तो पाठच्या पाठी भरलाय. हा नाही जागा फिरतोय आणि इथं जागा राहत आणि आमच्या गावात अख्खी गावान बॉम्ब झाले. कोणी सांगितलं ते मला माहिती नाही पण आमच्या अख्खे गावान बॉम्ब झाले मंडळी. राहू दे आता भावड्या का तोंड पाडलाय जरा चला आता आपण आम्ही चाललोय आता आणि आजचे दिवस एवढाच. टाटा बाय बाय.